हॅलो गाईज, आपलं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आहे धनतेरस आणि धनतेरसच्या दिवशी कोणत्या देवासाठी दिवा लावायचा आहे. तर इथे मी हळद घेतलेली आहे आणि कणिक घेतलेली आहे. तर आपल्याला यमदीप दान करायचं आहे यमासाठी, जेणेकरून आपल्या घराचं रक्षण झालं पाहिजे किंवा आपल्या घरावर कुठलंही संकट आलं नाही पाहिजे यासाठी, किंवा जे आपल्या वाईट जे घटना घडणारी असते त्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची असते यमदेवतेला. त्यासाठी आपल्याला त्यांना दिवा दान करायचा आहे, म्हणजे दान करायचा आहे म्हणजे दिवा लावायचा आहे त्यांच्या नावाचा. तर इथे कणकीचा दिवा घ्यायचा आहे, मीठ न टाकता फक्त 2 गोष्टींपासून बनवायचा आहे. इथे आपल्याला कणिक आणि हळद भिजवून घ्यायची आहे आणि याचा दिवा तयार करायचा आहे आणि याच्यासोबत 2 मुठ्ठे ठेवायचे आहे आणि देवाला प्रार्थना करायची आहे की आपल्यावर, आपल्या कुटुंबावर कुठलंही संकट आलं नाही पाहिजे. निवारण करण्यासाठी हा दिवा खूप महत्त्वाचा आहे. धनतेरसच्या दिवशी जेव्हा आपण 13 दिवे लावतो, धनतेरसच्या दिवशी पूजा करतो, त्याच 13 दिवे लावल्यानंतर हा एक दिवा आपल्याला यमासाठी लावायचा आहे. याला यमदीप दान म्हणतात. त्यांना दान द्यायचं आहे आणि या दिव्याची पूजा सर्वांनी करायची असते. प्रत्येकाच्या घरी हा दिवा लावला जातो आणि तो पण दक्षिणेकडे तोंड करून. त्या दिव्याची ज्योत जी आहे ती दक्षिणेकडे करायची आहे आणि तुम्ही घरामध्ये पण लावू शकता, देवाजवळ पण लावू शकता किंवा बाहेरही लावू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला हा दिवा जो आहे तो आज प्रज्वलित करायचा आहे. यमदीपदान या दिवशी आहे, धनतेरसच्या दिवशी. तर त्यासाठी आपल्याला हा दिवा जो आहे तो लावायचा आहे आणि प्रत्येकाने आपल्या कुटुंबासाठी, आपल्या घरासाठी, आपल्यावर संकट नाही आलं पाहिजे यासाठी हा दिवा खूप महत्त्वाचा आहे लावणं. याला कणकीचा दिवा म्हणतात.